नमस्कार मित्रांनो. तुम्हाला काय वाटतं? तुमचा मृत्यू अचानक येईल? हा तुमचा सर्वात मोठा गैरसमज आहे. तुमचा शेवटचा श्वास भगवद्गीतेनुसार आधीच मोजून ठेवलेला आहे. पण प्रश्न हा आहे की हे टायमिंग आणि लोकेशन नक्की ठरवतं कोण? देव की नशीब? नाही. श्रीकृष्ण एक भयानक पण सत्य गणित मांडतात. तुमचा मृत्यू ठरवणारे 4 फॅक्टर्स आहेत. तुमचं कर्म, तुमचा स्वभाव, तुमची इच्छा आणि तुमची संगत. होय, हे 4 ओळून तुमचं डेथ सर्टिफिकेट आत्ता याच क्षणी लिहित आहेत. जर तुमची कर्म स्वार्थी आणि पापी असतील, तर तुमचा अंत वेदनादायी आणि अंधारात होईल. पण जर आयुष्य परोपकारात आणि नामस्मरणात गेलं असेल, तर मृत्यू हा अंत नसून कृष्णाच्या भेटीचा एक सुंदर प्रारंभ असेल. मित्रांनो, लक्ष देऊन ऐका. तुम्ही मृत्यूची तारीख बदलू शकत नाही, पण मृत्यूची क्वालिटी बदलण्याची ताकद फक्त तुमच्या हातात आहे. तुम्ही कसं जगता तेच ठरवेल की तुम्ही कसं जाणार. भीती वाटतेय की कुतूहल? जर तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितला आहे, तर तुम्ही सत्याच्या खूप जवळ आहात. पण थांबा, खरा खेळ तर मृत्यूनंतर सुरू होतो. आत्म्याचं पुढे कार होतं, तो खरंच अडकतो का? या प्रश्नाचं उत्तर तुमच्या अंगावर काटा आणेल. पुढचा भाग चुकवू नका. भाग 56. मृत्यूनंतर आत्मा अडकतो का? प्रेत आणि पिशाच्याचं गूढ सत्य. हे जाणून घेण्यासाठी आत्ताच अमोक चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. उद्या सकाळी 8 वाजता भेटूया. जय श्रीकृष्ण.